नमस्कार मित्रांनो, मी रुपेश कुमार जैन आपल्या टॅली वैद्यशाही या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत करीत आहे। माझ्या आजवरच्या व्हिडिओला आपण जो चांगला प्रतिसाद दिला त्यासाठी मी तुमचा आभारी आहो। मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कोठेही स्किप न करता पूर्णपणे बघावा आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर त्याला लाईक, शेअर, कमेंट्स तसेच चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केले नसेल तर करून घ्यावे व बेल आयकॉनला प्रेस करावे। तर जाणून घेऊया आजचा महत्त्वाचा विषय। येथे आपण बघत आहे माझा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचा स्क्रीन, ज्यावर आजचा सब्जेक्ट आहे व्हॉट इज लीगल एक्सपेन्सेस। मित्रांनो, लीगल एक्सपेन्सेस म्हणजे काय? लीगल एक्सपेन्सेस म्हणजे कायदे कानून खर्च। म्हणजे टॅली प्राइम मध्ये आपण जेव्हा एखादी कंपनी ओपन करतो आणि ती कंपनी जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत कंपनीसाठी रेग्युलरली आपल्याला काहीतरी लीगल एक्सपेन्सेस करावेच लागतात। ज्यामध्ये आपल्याला इथे दिसत आहे कंपनीची जेव्हा आपण ROC बनवतो म्हणजे रेकॉर्ड ऑफ कंपनी त्यावेळेस किंवा रजिस्टर ऑफ कंपनी असे दोन्ही नाव इथे आहे, तर त्यावेळेस आपल्याला खूप सारी फायलिंग करावी लागते, ज्याला कोर्ट फायलिंग फीस वगैरे आपल्याला भरावी लागते कंपनीच्या रजिस्ट्रेशनसाठी। त्यानंतर कंपनीच्या रजिस्ट्रेशनसाठी स्टॅम्प ड्युटी लावावी लागते, जे आपण स्टॅम्प परचेस करतो। त्याच्यानंतर फ्रँकिंग चार्जेस पण याच्यामध्येच येतात स्टॅम्प ड्युटीमध्ये। त्यानंतर लॉयर फीस म्हणजे वकील साहेबांची जी फीस आहे ती आपल्याला कंपनी रजिस्टर करताना भरावी लागते। त्यानंतर त्या डॉक्युमेंटरी करते वेळेस काही विटनेस असतात, तर विटनेस फीस ही पण आपल्याला लागते। त्यानंतर जे काही डॉक्युमेंट्स आपले रेडी करून देत आहे ते अटॉर्नी एक्सपेन्सेस म्हणून आपल्याला इथे भरावे लागते। तर मित्रांनो, हे सर्व खर्च इथे जे मी मेन्शन केलेले आहे ते आपल्या टॅलीमध्ये आपण लीगल एक्सपेन्सेस या हेडच्या अंडरमध्ये घेतो। तर चला एक डाटा एंट्री बघून घेऊया की लीगल एक्सपेन्सेसची एंट्री टॅलीमध्ये कशी होते। तर इथे टॅली प्राइमच्या स्क्रीनवर आपण बघत आहे टॅली वैद्यशाही नावाची मी एक कंपनी ओपन केली आहे। मित्रांनो, हेच आपल्या यूट्यूबचं नाव सुद्धा आहे। तर मी इथे गेटवे ऑफ टॅलीवरून व्हाउचर्समध्ये येणार आणि मी इथे पेमेंट व्हाउचर घेतलंय। मित्रांनो, इथे माझ्याकडे लीगल एक्सपेन्सेस नाही आहे, तर मी इथे ऑल्ट सी ने शॉर्टमध्ये ऑल्ट सी ने मी लीगल एक्सपेन्सेस आपल्याला अकाउंट ओपन करून दाखवतो। लीगल एक्सपेन्सेस याला आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेसचा ग्रुप लावूया। त्यानंतर मी इथे याला सेव्ह करतो। सपोज 1500 रुपये माझे खर्च झालेले आहे लीगल एक्सपेन्सेससाठी आणि इथे माझ्याजवळून काय गेली आहे? कॅश गेली आहे। तर आता मला नॅरेशन टाकते वेळेस यामधून कुठलाही नॅरेशन टाकता येईल। सपोज कोर्ट फायलिंग फीस, तर मी इथे लिहिणार कोर्ट फायलिंग फीस पेड बाय कॅश ॲज पर व्हाउचर। ठीक आहे, आणि याला आपण काय करणार? याला एक्सेप्ट करणार आहे एंटर करून। तर इथे बघा मित्रांनो, मी प्रॉफिट अँड लॉस मध्ये येतो। प्रॉफिट अँड लॉस मध्ये आल्यानंतर मी ऑल्ट F1 करत आहे डिटेलसाठी। तर इथे आपल्याला हा खर्च आलेला दिसत आहे लीगल एक्सपेन्सेस। लीगल एक्सपेन्सेस माझे 1500 रुपये खर्च झालेला आहे। तर मित्रांनो, कंपनी अस्तित्वात असेपर्यंत जे काही कायदे खर्च आपण घेत असतो वेळोवेळी ते आपल्याला सर्व काही लीगल एक्सपेन्सेस मध्ये टाकायचे असतात आणि ज्या रिझनसाठी आपल्याला हा खर्च झाला त्याला आपण इथे नॅरेशन मध्ये टाकायचं असते टॅलीमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ येथेच संपूया। असेच नॉलेजेबल व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, कमेंट्स आणि शेअर करा। देन एंड्स टुडेज व्हिडिओ हियर। जय हिंद, वंदे मातरम।